और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिम येथील बहुतांश उद्यानात अस्वच्छता पसरली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेने उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी ठेका दिला होता, मात्र संबंधित ठेकेदारांकडून उद्यानांची व्यवस्थित देखभाल होत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलंय। बहुतांशी उद्यानांमध्ये नागरिकांना बसण्यासाठी योग्य जागा नाहीये, दुर्गंधी पसरली आहे, उद्यानाचा वापर कॅन्टीन चालवण्यासाठी केला जातोय, त्यामुळे संबंधित विभाग करतो काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। कल्याण पश्चिम येथील फडके मैदान, धर्मवीर, आनंद दिघे, नाना नानी पार्क व आंबेडकर उद्यान याचा ठेका देखभाल दुरुस्तीसाठी दिलेला असून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे हास्य क्लब, महिला वर्गाचा हास्य क्लब तसेच दोन्ही ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात फिरायला येत असतात। दोन्ही ठिकाणचे असलेले शौचालय पूर्णपणे दुर्गंधीने भरलेले असतात, तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, इतर खाद्य पदार्थ, दारूच्या बाटल्या वारंवार पडलेल्या दिसत असून त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते। उद्याने ठेका पद्धतीने दिलेले आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी या ठेकेदारांची असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नसल्या कारणाने अनेक अनुचित प्रकार या ठिकाणी घडतात। या संपूर्ण प्रकरणाची माहिती माजी नगरसेवक मोहन उगले यांनी उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना वारंवार दिली आहे, परंतु या विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्यानं उगले यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन देत लक्ष वेधलंय। कल्याण डोंबिवली महापालिकेने जे कल्याण पश्चिम विभागातील उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी ठेका दिलेला होता, आता बहुतांश उद्यानं जर का आज आपण चक्कर मारले त्या उद्यानामध्ये दुर्गंधी, कचरा, मोठ्या प्रमाणात डेब्रिज पडलेला आहे। जर का आपण ठेका दिलेला आहे ते मेंटेनन्स करण्याचा, मग ठेकेदार करतो काय हा मोठा सवाल आहे। संजय जाधव यांना वारंवार पत्र दिले की बाबा हे उद्यान आहे की प्रायव्हेट कॅन्टीन आहे, उद्यानाला जागा, नागरिकांना बसण्यासाठी जागा पाहिजे। संतोषी माता रोड आणि आंबेडकर उद्यान आणि फडके मैदान या ठिकाणी जर का आपण पाहिलं असता, त्या ठिकाणी उद्यान कमी आणि कॅन्टीनच्या जागा जास्त आणि परमनंट शेड टाकलेले आहेत। मग वारंवार तक्रार करून सुद्धा जर का काम होत नसेल, मग संजय जाधव करतात काय हा माझा सवाल आहे। त्या उद्दिष्टासाठी आपण हे कॅन्टीन दिले देखभाल दुरुस्तीसह, मग प्रत्यक्षतः देखभाल होत नाही आणि दुरुस्ती होत नाही। मग त्या ठिकाणी डेब्रिज पडलेला आहे, झाडं वारंवार मारायला आपण सांगायला लागतो। मग जर का आम्ही नागरिकांनी तक्रार करायची तर मग महापालिकेने, प्रशासनाने करायचं काय का फक्त ठेका काढण्यापुरतं प्रशासन आहे का, हा संतप्त नागरिकांचा सवाल आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।